जलगांव जिले के चोपड़ा तहसील में पिछले महीने आए तेज आंधी तूफान और बारिश से केले की फसलों को भारी नुकसान हुआ है। फसल बर्बाद होने से किसान आर्थिक संकट में फंस गए हैं और फसल बीमा कंपनी की कार्यप्रणाली पर नाराजगी जता रहे हैं। कृषि विभाग की ओर से नुकसान का पंचनामा किया जा रहा है और शेष सर्वे कार्य भी युद्ध स्तर पर जारी है। वहीं मौसम आधारित फसल बीमा योजना के तहत मुआवजे के लिए दावा करने वाले कई किसानों को खेती के क्षेत्रफल में विसंगति के कारण परेशानियों का सामना भी करना पड़ रहा है। तालुका कृषि अधिकारी दीपक सानुके ने किसानों से अपील की है कि जिनके क्षेत्रफल में त्रुटि पाई गई है वे बीमा कंपनी को शिकायत आवेदन देकर उसके प्रति कृषि कार्यालय में जमा करें। फसल नुकसान और बीमा दावों में आ रही अड़चनों को लेकर किसानों में नाराजगी है और वे मुआवजे प्रक्रिया को सरल बनाने की मांग भी कर रहे हैं। मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साधारणतः 23 ते 31 मेच्या दरम्यान या वादळी वाऱ्यासह पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण तालुक्याचा जो प्राथमिक अहवाल दिला होता त्यामध्ये साधारणतः 40 ते 45 गावं आणि 800 हेक्टरपर्यंत क्षेत्र असा एक अंदाज कळवलेला होता। त्या अनुषंगाने शासनाचे जे मार्गदर्शक सूचना आहेत त्याप्रमाणे पंचनामे सुरू आहेत आणि आत्तापर्यंत साधारणतः 28 गावांचे 380 हेक्टर पंचनामे पूर्ण झालेले आहेत। यामध्ये साधारणतः 1250 एवढे शेतकरी संख्या नोंदवण्यात आलेली आहे। येत्या 2 दिवसामध्ये उर्वरित गावं आणि ते काही पंचनामे राहिलेले आहेत हे 100% पूर्ण होतील आणि अंतिम अहवाल तालुक्याचा वरिष्ठ कार्यालयास पाठवणे। यासोबतच लोकल कॅलॅमिटीमध्ये हवामान आधारित पीक विम्याच्या संदर्भातल्या जे काही शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत वारंवार आपण शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन करत आहोत आणि ज्या शेतकऱ्यांनी काढलेल्या विमापेक्षा क्षेत्र कमी दाखवलेलं आहे पोर्टलला किंवा रिजेक्शनमध्ये आहे ॲक्च्युअल वस्तुस्थिती जी आहे त्या अनुषंगाने आपण त्यांना तक्रार अर्ज संबंधित कंपनीकडे देण्याबाबत मार्गदर्शन करत आहोत। यासोबतच एक प्रत आपल्या तालुका कार्यालयात देखील त्यांनी द्यावी जेणेकरून आपल्याला या संदर्भातली जी काही तक्रार आहे ती संबंधित कंपनीला वेळ पाठवता येईल। तर ही तक्रार अर्ज आपल्या कार्यालयात दाखल करण्याचा कालावधी काय आहे? याला कालावधी कसं बघितलं तर कंपनीच्या दृष्टिकोनातून झालेल्या नुकसानाचं जी काही सूचना आहेत कंपनीला ऑनलाईन 72 तासाच्या आत देणं अपेक्षित आहे। परंतु बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना या गोष्टीची कल्पना नसते। तांत्रिक अडचणींमुळे देखील काही शेतकरी यापासून थोडं उशिराने सूचना देण्यासाठी येत असतात। त्या अनुषंगाने आपण गेल्या शुक्रवारपर्यंत मुदत दिलेली होती। अद्याप जरी काही शेतकऱ्यांच्या राहिले असतील तर आपण आज गेल्या 2 दिवसामध्ये त्या सर्व सूचना प्राप्त करून संबंधित कंपनीकडे वर्ग करणार आहोत।